अध्यक्ष महोदय, ओबीसीच्या लढाईसाठी आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले. त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब. हे मी मान्य करतो, पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही. आज ते कॅबिनेट मध्ये, कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते. त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेटमध्ये मांडलं सी डी देशमुखांनी, आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा याच महाराष्ट्रातले सी डी देशमुख होते. आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे. आपण काय करतो? शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय, आपण अस्वस्थ करतोय, आणि ह्याची खंत न खेद. उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय कितीही बंब गाड्या आणा, हा कधीही विझणार नाही. आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही. 93च्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आपण संपू शकलेलो नाही. गुण्यागुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले, त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मानणारा समाज होता. आज दुर्दैवाने ईदेला कोण जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही. अध्यक्ष महोदय, ही समाज रचना ही वर्षानुवर्षाच्या प्रवासानंतर घडली आहे. त्याच्या गळ्याला नख लावणं त्या शोभतं का, हा माझा प्रश्न. ज्येष्ठ मंत्री आहेत, एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझं ऐकत नाहीत. ओबीसीला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात. सरळ आहे. आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता कशाला? या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू. पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे. ही सीमा संविधानाने आखून दिली आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, मला हे माहिती आहे आरक्षणावर चर्चा आहे. मी उगाच बोलायला उभं राहिलेलो नाही. अध्यक्ष महोदय, एकदा का 50% आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं 2013चं भाषण आहे.